नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. तर मन्या गेला आहे आता सुट्टीला, कामाला. सुट्टीला चुकून निघून गेलं, कारण का आम्ही सतत मला ते सुट्ट्यांची सवय झाली ना, फिरायचं सुट्ट्या. म्हणून आता येणारच आहेत सगळ्या सुट्ट्या. आता मी लवकरच स्टंट करणार आहे, कारण आता व्ह्यूज खूपच जास्त प्रमाणात पडले आहेत. खूप प्रयत्न केले मी काय ना काय तरी असं, पण सरळ साधे सोपे व्लॉग्स दाखवले तर व्ह्यूज जास्त येत नाहीत. लांडी लबाडी करावीच लागते. तर आता लबाड लांडगा थोडा बिझी आहे, ॲटलिस्ट असं दाखवतो तरी आहे होता मी. तर त्याच्यामुळे मला काही लांडगेगिरी करता येत नाही आहे. सॉरी, मी ड्रायरला कपडे लावले आहेत. ते ड्रायर आवाज करतो आहे, जे मला तुम्हाला दाखवायचं नव्हतं, पण असंच माझे पोलखोल करत असतात घरातल्या वस्तू आणि गोष्टी असं. तर तो ड्रायर आता मी लावला आहे. नाही तर आता मी कन्फेस करते की माझ्याकडे ड्रायर आहे. तर मी काय सांगत होते की तर तो लांडगा थोडा फ्री होईल ना, तर तसं लांडगा फ्री झाल्यावरती आम्ही काय ना काहीतरी करू. तर त्यासाठी सगळे प्रयत्न चालले आहेत. लवकरात लवकर मी मन्याला म्हटलं की मन्या, लवकरात लवकर तुझं काम आटप, त्या फनीसारखं तू डे अँड नाईट ड्युटी कर आणि काहीतरी कर. कारण आता सुट्टी येत आहे, तर त्या सुट्टीमध्ये काय नको, आपल्याला काय ना काहीतरी स्टंट करावं लागेल. आता लास्ट टाईम थँक्स गिविंगला पण आपण कुठेच गेलो नाही. तर ॲटलिस्ट आता आपल्याला कुठेतरी जावं लागेल. नाही तर मग काही खरं नाही. आपलं सगळं बाजार आपल्याला आटपता घ्यायला लागेल. नाही तर आता व्ह्यूज परत वाढले पाहिजे, त्याच्यासाठी आपलं फिरायला जाणं खूप जरुरी आहे. तर मन्या म्हणाला ठीक आहे, आपण काहीतरी करू, काही हरकत नाही बोंबल. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आता मन्या मला म्हणाला की छान गरम गरम छानपैकी चहा ठेव बोंबल. तर मी म्हटलं काहीच हरकत नाही मन्या, आपण ठेवते. आता आपण नाही म्हणजे मी ठेवते. याला काही जास्त लाडत आली काय, एक दिवस चहा काय दिला म्हणे आपण ठेवूया चहा. आता रोज रोज थोडीच मी देणार आहे. मन्या चिल बॉय, डोंट टेक इट सिरियसली. ती चहा करेल, बोंबल चहा करतेस ना. हो, आता आपण छानपैकी चहा करूया आणि तुम्हाला पण दाखवणार. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आता वेगळं काही सांगण्याची काही गरज आहे का? आज कोणावरती पॉडकास्ट आहे? नाही ना, सुरुवात झालेली आहे, दरवाजा उघडलेला आहे. बोंबील खायची ना लय म्हणजे लय इच्छा झालेली बघा मंडळी, पण मिळतच नव्हते. म्हणून मग म्हटलं हिलाच आपण फ्राय करूया. आज तर पापलेटवर भागवलं, पण बोंबील फ्राय केल्याशिवाय बाबा मनाला शांती नसते मिळाली. म्हणून मग म्हटलं आज फ्राय तो बनतायचे आहे. म्हणून मग आज बोंबलीला फ्राय करायला घेतलं. काय खरं नाही बाबा, आजकाल किती ते मीटिंग खेळतो. किती खेळतो रे. काय लहान मुलांसारखं काय लास्ट टाइम बोललेले ना, ते कसं आपण घर खेळतो तसा हा आपला मीटिंग खेळतो. तुम्ही मला सांगा मंडळी, घर बांधलं एवढं, त्याच्यामध्ये आपली एक ऑफिस रूम केली. ती ऑफिस रूम काय फक्त पोरींचे आणि बायकोचे असे वाकडे तिकडे पोज घेतलेले आणि कसले फोटो लावायला घेतली का? तिकडे काय फक्त फोटो आणि तुमच्या मेमरीज आणि सगळं चिपकवायला ठेवली आहे का? ती कुठली काय त्याला अँटिक रूम बनवणार आहे की काय बनवणार आहे? तिथे काम करायचं असतं मन्या. तिथे बसायचं, तिथे बसून शांतपणे आपल्या क्लायंटशी बोलायचं. बिलकुल वर्क एटिकेट्स नावाची गोष्ट नाही. इथे आम्ही फोनवर बोलत असेल आणि मागून जरी पण काही आपण असं प्रॉम्प्टिंग केलं किंवा आपण काही असं सांगितलं तरी आपल्याला असा इशारा येतो, थांब मी बोलतोय ना. आणि एवढं रूम वगैरे असताना पण तिकडेच मंडरतो, नाहीतर ही तरी त्याच्या भोवतीच मंडरत असते. म्हणजे आता तो तिथे सोफ्यावर बसलाय, दिसतंय कामात आहे, काम करतोय, कोणाशी तरी बोलतोय. तर मागे त्याचा बोलण्याचा तो काहीतरी इंग्लिशमध्ये बोलत असतो, ते दाखवतो की बाबा मी तर इंग्लिशमध्ये बोलतो, मला तर येतं, हिचं मला काय माहीत नाही. आणि हिला पण दाखवायचं असतं मन्याला येतं, मला बोलतात पण मन्याला, अरे आम्ही मन्याला काय बोलतच नाही, तो तर पक्का आहे ना. त्याच्यामुळेच तर सगळी भिजते. तू किती म्हणालीस ना आम्ही ही सगळी मेहनत घेतली वगैरे, तरी हे जे आज काही ते बघतेस ना, ते मन्याच्याच मेहनतीचं आहे. आता तो वाया चाललाय, गेलाय वाया, ती गोष्ट वेगळी, पण एकेकाळी होता बाबा थोडा मेहनती माणूस.
तर एनिवेज त्या गोष्टीवर मी नंतर येते. आता मुद्दा काय आहे की जिथे तो बोलतोय, काम करतोय, त्याच्या समोरच येऊन ही कसं काय व्लॉगिंग करते? म्हणजे हे मुद्दा म्हणून तुम्ही कोणाला प्रूव्ह करताय? आणि हे बघितलं तुम्ही मंडळी, हे स्पेशली जेव्हापासून आपण नोटीस केलं ना, आपण जेव्हापासून हे प्रश्न उपस्थित करायला लागलो किंवा हे खूपच असं झालं आहे आणि आपण त्याच्यावरती असं खूप विचार विमर्श करायला लागलो आणि आपण म्हणायला लागलो की काय ह्यांना मिळालं आहे का, ह्याने कामधंदे सोडलेत का, बघा तेव्हा फिरत असतो, बघा तेव्हा सुट्ट्या काढतो, बघा तेव्हा ह्याच्या बॉसलाच कळवलं पाहिजे, ह्याच्या बॉसने याला वेठीस धरलं असेल, असं कसं कुठलं काम असतं, बघा तेव्हा ह्याच्याकडे वेळ असतो. आणि ह्याला स्वतःला पण खूप सारे कमेंट्स येत होत्या की तू नेहमी घरीच असतो आणि नेहमीच कसं वर्क फ्रॉम होम असतं आणि बाकीचे लोक तरी काम करताना दिसतात पण हा तर काही दिसतच नाही, असं कसं, आणि हे कुठलं काम आहे? तर हे एक ना 1000 प्रश्न उपस्थित झाले ना, आणि आता ते काही लपवता येत नाही आहे, आता काही आडीबाजी करता येत नाही आहे. म्हणून आपलं तोंड गप्प करण्यासाठी मुद्दामून हे लोक तिथे बसून वगैरे दाखवतात. अरे पण असं बसून कोण दाखवतं बाबा? ह्याच्याने तर अजून लक्षात येतं आहे की तुम्ही कसं खोटं लपवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहात. असं एकतर तुला काय ऑब्सेशन आहे रे गोंधळामध्ये किंवा हॉलमध्ये वगैरे बसण्याचं? तिथे ती ऑफिस रूम बनवली आहे, ती काय पूजेला बनवली आहे का? आणि तिथे ही पण बोलत असते, तो पण बोलत असतो. आता भलेही त्याच्या क्लायंटला ही काय बोलते गावठी बाई ते काय कळत नसेल, पण तरी पण मध्ये मध्ये डिस्टर्बन्स तर येत असेल ना, काहीतरी मध्ये उगाचच बोलते. तर मला तर तेच कळत नाही. एकतर तो जिथे कामाला बसलाय, चल बाबा त्याला ऑफिस रूममध्ये बसून कंटाळा येतो म्हणून तो खाली येऊन बसलाय, तर मग तू सांग ना तिथून, नाही तर तुझी किचनमधून एवढी आम्हाला असं पाहिजे होतं वाली खिडकी बनवून घेतलीस ना, तिकडून दाखव ना की हा बघ मन्या इथे कामाला बसलाय. त्याच्या समोरच जाऊन ते पत्रकार लोक कसे उभे राहतात, ये देखिए मेरे पीछे, ये देखिए मन्या काम कर रहा है, ये मन्या ऑफिस आज खेल रहा है, इसे काम है, ये ऐसा नाटक करता रहता है, आज हम इसकी सच्चाई जानेंगे. अशी त्याच्या समोरच जाऊन उभी राहते. भाई तू काय, कशाला, किती खोटेपणा यार हे दोघं करतात. आणि 3-3, 4-4 दिवस हा बिझनेस मीटिंगला काय गेला, बापरे, असं तर म्हणजे कुठलं जंगलच गेलाय आणि कुठली लढाईच लढून बॉर्डरवरच पाठवला याला. हे असं असतं, ज्या लोकांना काम करण्याची सवय नसते ना, फुकटचं सगळं मिळत गेलं असतं ना, त्यांना थोडं जरी काम एक्स्ट्रा लागलं ना की हे असे चोचले आणि असं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स त्यांच्यासाठी ते होऊन जातं की बापरे आपण काय करतो आणि काय नाही. आणि ह्याच्या बायकोसाठी तर काय विचारायलाच नको, तिला तर असं वाटतं की तुम आए तो आया मुझे याद, गली में आज अमावस निकला, जाने 15 दिनों के बाद गली में आज अमावस निकला. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी पण हिला अमावस्येची रात्र दिसायला लागते. त्यांच्या घरात दोघेही नवरा बायको ऑफिसला जातात, दोघेही मेहनत करतात, दोघेही तितकंच काम करतात आणि तितकंच आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतात, तितकीच मेहनत घेतात, इक्वली मेहनत घेतात. तर मग त्याच्यामध्ये कोण कोणाचे लाड पुरवत बसणार आणि कोण कोणाचे चोचले करत बसणार सांगा मंडळी? आता मन्या येणार, तर मन्यासाठी मला काहीतरी स्पेशल बनवायचं आहे. मन्या पण कसला रे बाई, लाडाचाच एकदम लाडोबा. विचारतो पण अगदी, काय बनवणार आहे माझ्यासाठी, काय बनवणार आहे? नसते लाड कुठले, आणि काय काय बनवणार आहे, काय एवढे आमचे नवरे आणि कुठल्या माझ्या तुझ्या मंडळींचे पण, हिच्या सबस्क्रायबर्सचे पण नवरे किती मेहनत घेत असतील, किती काय करत असतील. ते असं काय रोज म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे. आता ज्यांचं रोजच काम असतं त्यांना कुठे काय, आता त्यांना रोज काय स्पेशल करून घालणार नाही ना, रुटीन आहे ते, रोजचंच काम आहे. तर त्याच्यामध्ये काय आता दररोज काय स्पेशल बनवणार, सागर संगीत काय बनवणार नाही ना.
रोजचं तेच करणार. बायको पण तेवढीच थकून आलेली आहे, नवरा पण तेवढंच थकलेला आहे. उलट थकलेल्या माणसाला हे असलं काहीतरी खाण्याची इच्छा नसते. त्याला असं वाटतं की मस्त असं साधं सिम्पल काहीतरी खावं आणि मस्त आराम करावा, एवढंच असतं. उगाच असं हेवी खायचं आणि काय करायचं असं काय. हे फक्त ना जे लोक कधीतरी काम करतात ना, ज्यांना सवय नसते आणि कधीतरी काहीतरी असं त्यांना वाटतं अजुबा झालं आहे आपल्या बाबतीत, अरे आपण हे काम केलं म्हणजे काय जगावरच उपकार झाले, ह्या लोकांचे हे चोचलेत. मला हे असं नाही आवडत. मला हे असं सिम्पलच आवडतं. मला असंच आवडतं. लोक असं बरंच काय काय टाकतात वगैरे, पण मला तसं आवडत नाही. अरे तू कोणासाठी बनवते, त्या व्यक्तीला कसं आवडतं ते बघ. तुला कसं आवडतं ते कोणी विचारलेलं नाही. तू स्वतःसाठी बनवते की मनासाठी बनवते. आणि कधी पण कुठली पण गोष्ट ही बनवत असेल किंवा म्हणजे असं सर्व करत असेल ना, तेव्हा तिचं तोंड बघा तुम्ही. तोंडाची ना ती ओठाची हालचाल बघा. जेव्हा ती वेल्ला बोलत असते तेव्हा तर ही ओठ हलवते, ते तर आहेच, पण तशाच प्रकारची हालचाल आहे ना ही कोणाला तरी काहीतरी सर्व करताना पण करत असते. ते लाडू वळताना तर तुम्ही बघाच, तिचं तोंड बघा. तिला असं तोंडात असं वाटतं काहीतरी पुटपुटत असते का काहीतरी बोलायचं असतं. ते तोंड शांत बसत नाही की लाळ सुटत असते तोंडातनं. तर असं सारखं काहीतरी विचित्र असं ओठांची हालचाल ही करत असते. म्हणजे हिचा ना असं वाटतं कधी ते माझ्या तोंडात जाते. तर ते जसे ते लाडू पण बनले, ते लाडू पहिले ते बरणीत भरायच्या आधी हे लोक आधी ते पटापट ताव मारतात त्याच्यावर. मग कुठलीही वस्तू असू दे, मला असं वाटतं की करता करता ना ही अर्ध स्वतःच खात असेल. काय नाही, तुम्ही ना ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. ती लिटरली टकली होत आली आहे. वरचं इकडचे ना टाळूवरचे केस असे थोडे उडत झाले. तिचं भांग बघा किती, ते असे ती असे वळवते, भांग नाही पाडत आणि तिथे असं कवर करून ठेवते ते 4 केस, म्हणून ते तसं वाटतं. बट ते आता जसं आलिया भट्टचं झालंय ना, ते आता एक मध्येच मीम व्हायरल झालंय, त्याच प्रकारचं थोडं झालंय. तर त्याच्यामुळे सगळं आवळे टावळे काय काय आता खाणं चाललंय. आणि तुम्ही तोंड बघितलं, त्या मुलींचं तोंड बघितलं खाताना, ही बोलत होती टेस्टी झालंय. आणि ते तर ठीकच आहे. तू हे पण स्पष्टपणे सांगू शकते ना बाबा की हे थोडंसं म्हणजे एवढं काही असं टेस्टी असं नॉर्मल ज्यूससारखं असं नसतं. आवळ्याची जी थोडी तुरट चव असते ती तर लागतेच, पण पौष्टिक आहे म्हणून थोड्या प्रमाणात थोडं प्या, असं पण तू सांगू शकते ना. उगाच सगळंच काय उगाच खोटं बोलायचं की सगळं छान झालं आहे, एकदम मस्त आणि खूप मस्त भारी लागतं, तुम्ही ट्राय करा वगैरे. कशाला? नॉर्मल जे आहे ते सांगायचं. उगाचच त्या मुली मग चेहरा असा बनवतात की त्याच्यावरून कळूनच येतं की ते काही म्हणजे इतकं इझी नाही आहे लहान मुलांना प्यायला. आणि त्या वेल्याला तर किती दिलेलं काय माहिती, एवढंसंच दिलं असेल. आपल्याला दाखवते की मी त्यांना देते प्यायला आणि ते असं पितायत. एकदा दाखवलं की झालं, बाकीच्या नंतर मोरावळा करून खात असतील, आपल्याला काय माहिती. आणि आवळा पोटात गेल्याशी मतलब ना, काय गरज काय आहे की त्यांना ते ज्यूसच आणि असं तुरट बिरटच प्यायला द्यायला पाहिजे. मोरावळा बनव त्याच्यामध्ये ताईंचं असेल बाई शुगर आणि शुगर, पण गुळातला बनव ना मग, थोडा हेल्दी. डोकं वापर ना. मुलं काय खातील त्यांच्या कलेने बनवायचं की स्वतःला काय वाटतं आणि उगाचच आपली हुशारी आवळ्याने केस चांगले होतात म्हणून मग मी आवळा कसा त्यांना ज्यूस बनवून देते. ते ज्यूसपेक्षा अजून कितीतरी तू पाचक गोष्टी पण बनवू शकते. उगाच काहीतरी आपलं दाखवायचं. ते लाडू बनवले, ते लाडू पण मावसाडचं बघून लाडू बनवले. एकमेकांचं कंटेंट ढापण्यात तर एक नंबर आहेत, एक नंबर. कालच ते मावसाडचं सांगणार होती, ते काल तो पॉईंट राहून गेला. जसं हिचं मी म्हटलं होतं ना की ही कसं मावसाडचं बघून लगेच म्हणत होती की मी काय कोणाला असं जबरदस्ती नाही करणार किंवा मी काय कोणाला सांगणार नाही आहे की तुम्ही हे कराच. तुम्हाला पॉसिबल असेल, तुमच्या रुटीनमधनं वेळ काढून जर जमण्यासारखं असेल तर तुम्ही नक्की करा. पण म्हणजे असं काय नाही आहे, काही बायका बिझी असतात, तर ठीक आहे तुम्हाला जसं जमेल तसं करा.
ते कसं मावसाडला पडली तर हिला शहाणपण सुचलं होतं, जेव्हा हिने कसं ते आपलं कसं स्वतःची काळजी घ्यायचीचा व्हिडिओ बनवलेला, तेव्हा ती लोकांना सांगत होती की तुम्हाला वेळ असेल तसं तुमच्या सवडीने करा वगैरे, आणि मी कोणाला काही फोर्स नाही करत आहे. तसंच मावसाडपेक्षा तो चच्चू स्वामी, तो आपले पॉडकास्ट एकदम कान देऊन ऐकतो. तर लगेच मावसाडला कसं म्हणतं की ह्यावेळेला मी वाचलं, मला माझ्यावरती नाव नाही ढकललंस तू, नाहीतर जनरली स्त्रियांचं असं असतं ना, पण बाई चुकली तर ती स्वतःची चूक मान्यच करत नाही, ती नवऱ्यावर ढकलते. चच्चू स्वामी शाण्या. हाहाचे पॉडकास्ट ऐकले ना, आहार बनवलेले, तेव्हाच तिला मोठा टॉन्ट मारून दाखवतो, आणि ती पण शाणी लगेच बोलते मी कधी असं करते, मी कधीच असं म्हणत नाही, मी माझी चूक एक्सेप्ट करते. मावसाड तू तर राहूच दे, तुझं तर आहे ना सगळी नाटकं समजते मी. आज आली लगेच लेटर घेऊन शाणी कुठची. इतके दिवस काय झोपले होते तुझे सबस्क्रायबर्स? इतके दिवस काय केव्हाचा दाखवलायस तो व्हिडिओ तू? आता बोलशील मी तर बोलले त्यामध्ये ती चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे त्या मेलमध्ये की मी तुम्हाला कधीच करणार होती मेल, पण मला ना वेळच नाही मिळाला, आत्ता मी केला म्हणून. बरं ग, आत्ता म्हणजे माझे 2 बॅक टू बॅक वार झाल्यावर आत्ता शहाणपण सुचलं? पक्क्या शाण्या ग, स्वतःला करतात आणि सांगतात ह्याने केलं आणि त्याने केलं. आणि मावसाडला तर घाणेरडी सवय आहे की जी गोष्ट ती म्हणते की मी ही करतच नाही, मला वेळच नसतो, त्याच्याच विरुद्ध 2 दिवसांनी करते. आता हल्लीच 2 दिवसापूर्वी म्हणाली होती मला मेल बघायला वेळच नसतो, मी मेल वगैरे बघतच नाही. कोणीतरी हिला कॉमेंट केली होती की माझा मेल बघ, मी तुला किती मेल केले, तू बघतच नाही. तर म्हणते नाही, मला वेळच नाही मिळत, मी वेळच बघतच नाही मेल. आणि आता हा कसा मेल ग तुझ्या नजरेला आला की तिथे पिकनिकला गेली की टाइमपास करायला? जाऊ देते, हे मावसाडचं पॉडकास्ट नाही आहे, नाहीतर इथे 3.0 स्टार्ट व्हायचं. खरंच ती बाई ना इतकी हे ना की आता सध्या तिलाच टार्गेट करणं खूप इम्पॉर्टंट वाटतंय मला. ही बोंबली तर आहेच, ही बोंबली पण काय कमीची नाही आहे. पक्की शाणी आता ना थोडीशी अशी दाखवते की आता मी काही मला बोलायला देत नाही वाव, आणि जसं हिच्याकडे थोडं दुर्लक्ष होईल, थोडी साईडलाईन झाली की परत ही बरोबर जोर धरेल. थांब बोंबले, तू काय टेन्शन घेऊ नकोस, तुला काय कायमचं सोडणार नाही आहे, त्याच्यामुळे तुला थोडा ब्रेक दिला याचा अर्थ असं नाही की आमची नजर हटली आहे तुझ्यावर. तू जशी आहे ना आता, जसं दाखवतेस ना तसंच गपचूप शिस्तीत राहा. जिथे तू थोडी बिघडलीस ना, तुला पकडलास समज. आणि काय मी ते माझ्या फेरीचे ना माझ्या मनासारखे केस कापणार आहे, मनासारखे एकतर एकच गोष्ट पकडते आणि त्या व्हिडिओमध्ये रिपीट तेच बोलत बसते. आणि फेरी एक्सायटेड आहे, ती एक्साइटमेंटमध्ये काय काय बोलते आहे, तिला खरंच आता ती पळते आहे, तिला मी आता खायला देणार आहे. अरे भाई, भूके नंगे बच्चे क्या शोर बचाएंगे, असं झालं आहे ते. म्हणजे साध्या त्या काय दिलं, खोदा पहाड़ और निकला डोनट. इतनी भूख लगी है, इतनी एक्साइटेड है, भाग रही हैं, दौड़ रही हैं, ये हो रही हैं, वो हो रही हैं. आणि कशासाठी तर फेरी मागते डोनट. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. फेरी म्हणाली मम्मा मला डोनट पाहिजे. मम्मा म्हणाली फेरीला ओके, काही हरकत नाही. कोण असं म्हणाले मंडळी. पण तुझे केस दर 3-4 महिन्यांनी असेच कापत जाऊया, म्हणजे त्यांना एक छान एक बाउन्स येईल आणि ते चांगले हेल्दी राहतील आणि तुला कॅरी करायला पण बरं पडेल. फेरी म्हणाली हो मम्मा ठीक आहे. कोणास म्हणाले मंडळी. मी मन्याला म्हणाले मन्या मला कंटाळा आला आहे, आता आपण संध्याकाळी तुम्हीच मला बाहेर न्या. तर मन्या म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही. कोणास म्हणाले मंडळी. मन्या मला म्हणाले बोंबल तू आज माझ्यासाठी छानपैकी असं पिठलं भाकरी कर. कोणास म्हणाले मंडळी. आणि मन्या प्रत्येक वेळेला बोलण्यामध्ये कशाला बोंबल असं मेन्शन करतो की मन्या म्हणाले बोंबल तू माझ्यासाठी हे म्हण. अरे म्हणजे त्याला काय असं थोडं कन्फ्यूजन आहे का, कुछ लफड़ा है क्या, कुछ सीन है क्या कि बोंबल को कह रहा हूँ, मतलब उसको अभी
तिला स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे बाबा, नाहीतर कोणाला तरी दुसऱ्यालाच बोलायचं चुकून. म्हणून तो प्रॅक्टिस करतो प्रत्येक वेळेला बोंबल असं म्हणून. मी नेहमी विचार करते ह्याच्या घरात दुसरं कोण करणारं नाहीच आहे. म्हणजे त्या मुली आहेत ते तर लहान आहेत. आता खाण्यापिण्याचं गोष्ट तर बोंबलीलाच सांगणार, तर बोंबलचं नाव घेऊन कशाला सांगतो. आई आहे काय आहे तर गोष्ट वेगळी आहे, की आईला सांगतो की बायकोला, त्याच्यामुळे स्पेसिफिकली बोलतोय आई तू हे बनव, बायको तू हे बनव. पण घरात फक्त बायकोच आहे तर तिचं विशेष नाव घेऊन उद्धार करायची काय गरज आहे. आणि काय तर ते कामवाली, ते मी कम्युनिटी तर टाकलीच होती. आजकालच्या जमान्यात कोण कामवाली म्हणतं म्हणजे, अरे हेल्पर म्हणा, क्लीनर म्हणा, काहीतरी तरी तिला चांगलं. एक तर कामवाली नाही, आणि मेड आहे ती. अरे यार प्लीज, काय सारखं सारखं मेड मेड मेड, कामवाली कामवाली. क्लीनर म्हणा ना, ती तुझ्याकडे क्लिनिंग करायला आलेली ना. ह्याचा अर्थ तू खोटं बोललीस. आत्ता दिवाळी जाऊन किती 1.5-2 महिने होत आले, आणि आता लगेच परत तुला सगळं साफसफाई आणि हे सगळं करायला जरूरत पडली. आणि स्वतःच त्याचं हे एक्झाम्पल पण देते, मी आत्ताच साफ केलेलं. याचा अर्थ तू एकतर ते बरोबर साफ केलं नाही, वरवरच साफ केलं, लोकांना फक्त दाखवायला साफ केलं, आणि मेन गोष्टी तू काही केल्याच नव्हत्या. आणि त्यासाठी तुला बोलवण्याबद्दल काहीच हरकत नाही आहे, काही हरकत नाही. पण हा जो खोटेपणा आहे ना, आणि मग ते कव्हरअप करण्याचा जो अट्टहास असतो ना, ते पटत नाही. अरे मी नाही केलं, मला दमायला होतं, तर मला जितकं होतं तितकं मी करते. मी वरवरची साफसफाई केली, एकदम डीप क्लिनिंगसाठी मी बोलवलं, सिम्पल. मी केलं होतं, पण मग आता मला तरी बोलवावं असं वाटलं, मग मी बोलवलं. हे सगळं कशाला ना, कशाला उगाचच बॅक स्टोरीचं क्लॅरिफिकेशन देत बसता तुम्ही. असं माणूस तेव्हाच करतो ना जेव्हा त्याला कुठेतरी माहिती असतं की आपली चोरी पकडली जाणार आहे. इतकं या बाईच्या डोक्यात सतत असतं ना, की आपण इतकं खोटं बोलतो, आणि इतकं त्या खोटं बोलण्याचं लोड झालं आहे ना, की कंटिन्यूस स्वतःच्याच खोट्याचं एक्सप्लेनेशन देत असते, आणि स्वतःला रिमाइंड करत असते की हां हे मी बोलली होती तर मला अकॉर्डिंगली हेच बोलायचं आहे. माय गॉड, कशाला खोटं बोलायचं ना एवढं. जे आहे ते आहे, स्पष्ट बोला. म्हणजे एवढं लक्षात ठेवावं नाही लागणार, एवढं त्रास घ्यायला नाही लागणार. खरं तुला सांगू बोंबले, तू या कामाने वगैरे नाही थकलेस, तू या खोटं बोलण्याच्या प्रेशरने थकलीस, आणि ते तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. तू हा दिखावा करण्यामध्ये थकली आहेस की मी किती काम करते, किती नाही झेपत, तरीही ते जीवाचा आटापिटा करून माझ्या मुलींना हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला आता त्या दिवशी तर म्हणत होती की मला खूप आनंद वाटतो, मला खूप मस्त वाटतं, मला खूप छान वाटतं, मला माझ्या घरच्यांसाठी काही ना काहीतरी करायला खूप आवडतं. आणि मग हे सगळं दाखवण्यासाठी मी किती परफेक्ट आहे, मी किती परफेक्ट मॉम आहे, मी किती परफेक्ट बायको आहे, मी किती एक छान गृहिणी आहे, हे दाखवण्या साठी तू इतकं जीवाचा आटापिटा करते, आणि त्या प्रेशरने तू थकतेस. असं कोणी डिफाईन केलं आहे का? कुठे असं डेफिनेशन आहे का परफेक्ट गृहिणीचं? नाही ना. मग कशाला एवढा आटापिटा करते, आणि कशाला स्वतःवर लोड करून ठेवतेस सगळं खोटेपणाचा? म्हणजे ज्याचं आयुष्यच इतकं फेक आहे, इतकं काय गोष्टी लक्षात ठेवणार. आणि मग ऑब्व्हियसली ते चेहऱ्यावर दिसतंच, आणि मग ते बंद दरवाजाचा आवाज सतत येतच असतो. अरे ते खुर्ची पण आवाज करायला लागली. ज्या खुर्चीवर बसते ना, ते आवळा ज्यूस प्यायला, एकतर हिच्या अंगात तर हळूवारपणाच नाही, अशी दानकन बसते. ती दानकन बसून मला वाटतं त्या खुर्चीची स्प्रिंग, म्हणजे जीव जात आलाय त्या स्प्रिंगचा. तर ही बसते तर ती आपली कुरकुर वाजतच असते. ग बाई जरा हळूवारपणा अंगामध्ये. किती नुसतं सगळीकडे नुसती आदळापट करायची आणि दन फिरायचं. नेक्स्ट टाइम ते जरा आदिवासी तेल आणलेस ना, त्या तेलाने जरा त्या खुर्चीला पण मरम्मत कर, तिला पण लावते तेल. तसं पण आता काय ते कामाचं राहिलं नाही आहे. तर लोकांना तर ठगवून झालं, पैसे कमवून झाले, त्याच्यावर आता होऊन आहे की चून आहे. एक बाईचं सतत तिला कमेंट करत असते, पण ते नाही सांगत, त्याचं सोडून नसते उद्योग करत बसली आहे. ह्याच्यावरूनच समजून जा मंडळी, ते काही काम करत नाही आहे, झालेलं आहे ठगवून. आणि त्याचंच ते लोकांना जे ठगवलं आहे ना, तेच ह्यांच्याकडे आता फिरून येणार आहे, ते कर्मा. आणि म्हणून आता ह्यांना हे सगळे लड्डू फड्डू आणि काय काय खायला लागत आहेत.
आता ते तेल आहे ना, काय त्याचा उपयोग नसेल तर त्या खुर्चीत तरी टाक बाबा, लई कुरकुरायला लागले. आणि भक्त आपले एकदम दिवाने की ताई भारीच झाले तुझे केस, आणि ही पण काय उडवून दाखवते, कुठून तरी सेट करून आली असेल तर ते तसेच दिसतात मस्त एकदम छान. नंतर 2 दिवसांनी अवतार बघा. डेफिनेटली मी काहीही हरेन या गोष्टीवर. ती त्या दिवशी हेअर सेटिंग करून आली होती. मला वाटतं की ती फेरीला घेऊन गेली होती ना, त्याच वेळेला स्वतःच्या पण केसांचं सेटिंग करून तेवढा क्लिप तिने शूट करून तो दाखवलेला आहे. आणि भक्त पण एकदम अलगच लेवलचे फिदा झाले आहेत मन्या ठग लाईफवर. काय तर म्हणे त्याची नजर काढ. अरे बाबा, तोच एक मोठा नजर का टिक्का आहे, त्याला कोणाची नजर लागणार आहे? तुमच्या घरी कोणाला नजर लागते ना तर बघा, जर लागली ना तर हा भाड्याने मिळेल, ह्याला घेऊन जा आणि ह्याला ओवाळून टाका त्याच्यावरनं. नाहीतर काय काय बोलतात यार, म्हणजे खरंच काय बोलायला काय अर्थच नाही. यांच्या घरातले काय कामधंदे काय करत नाहीत का? जो प्रत्येक माणूस कामधंदा करतो आपल्या पोटा पाण्यासाठी, कोणाला असं आयतं खायला मिळतं? ह्यांच्यासारखे जे असतात त्यांना मिळतं, म्हणून यांना अप्रूप वाटतं. आणि राहिला प्रश्न ते घराचं कौतुक, तर ते 10 वेळा वापरे. आणि जिकडे ना तुम्ही बघाल की जिथे चान्सेस असतात तुम्हाला PR वगैरे मिळण्याचं, मोस्टली लोक घरं घेतात. एवढं काही मोठं तीर नाही मारला मी. अगेन तेच म्हणते, यांचा पूर्ण यांचे प्रयत्न चालू आहेत PRचे, आणि यांना कदाचित तो मिळालेला पण आहे. मनाला तरी मिळालेला असू शकतो असं मला वाटतं. हिचं काय माहिती नाही, हिचं थोडं लँग्वेजचा वांदे आहेत म्हणून हिचं थोडं शक्यता कमी आहे. आणि त्याचमुळे ते मध्ये थोडंसं असं चाललेलं की आम्हाला परत जायचं आहे, कारण हिला तर आयुष्यात कधी PR मिळणं शक्यता कमीच आहे. म्हणजे आता काय माहिती, आता नशिबापुढे काहीच सांगता येत नाही, मिळू पण शकतो. पण आता बहुतेक असं झालं आहे की चल बाबा, मन्याला मिळतोय तर मन्याला, त्याला तर त्याला, त्याच्याबरोबर आपण आहोतच इथे ना, काय टेन्शन आहे. तर त्याच्यामुळे मन्याला तरी मिळतोय तर त्याने घेतला असावा असं मला अंदाज वाटतो. मला सांगायचा मुद्दा असा की घर घेणं अशा देशांमध्ये ही काही मोठी गोष्ट नाही आहे. सर्वांचाच तो प्रयत्न असतो. आणि एवढंही सांगत होती की आम्ही घर घेताना विचार करत होतो की मग नंतर आपल्याला परत जायचं झालं तर काय करणार. आणि त्याचं उत्तर हिने काहीच दिलं नाही, कारण हिला माहितीच नव्हतं काय. कारण काय, हे हिचं काही डोकंच नाही आहे ना. हे सगळं फक्त मन्या बोलतो, ही फक्त हा म्हणते. कारण काय, हे तर हिला सगळं स्वप्नवतच आहे, तर हिच्यासाठी तर खूपच भारीच आहे ना. तर त्याच्यामुळे हिला तर काही नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तर त्याच्यामुळे ही काही एवढा लॉजिकली विचार करत असेल की ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार, कसं करणार मॅनेज, हे काही हिच्याबरोबर डिस्कस पण झालं नसेल आणि त्या गोष्टींची हिला काही भनक पण नसेल, म्हणून बोलायचं म्हणून बोलली. पण मी सांगते तुम्हाला, काही टेन्शन नाही आहे. ते घर विकणार आणि येणार परत, जर जायचं झालं तर. ऑब्व्हियसली हेच आहे, स्ट्रेट अवे, काहीच त्याच्यामध्ये टेन्शन नाही आहे. आणि चांगलंच आहे ना. तिथे जसं घरांची कमी आहे, कमतरता आहे, इझिली मिळत नाही, तर कोणीही घेईल ना ते घर. आता ही काय आपली ओणम काय करते, ओणमची पण तर सगळी भिस्त त्याच्यावरच चालली आहे. तिकडचा एवढं मिलियन्समध्ये घर विकून आली असेल आणि इकडे मस्त त्याच्यावर मजा चालली आहे आता त्या बँक बॅलन्सवर. तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हाला हफ्ते असतात, तुम्हाला ते पण सगळं पे ऑफ करायचं असतं. पण मला वाटतं की ते पे ऑफ करून पण बऱ्यापैकी छान पैसे तुमच्याकडे इंडियन करन्सीमध्ये उरत असतील, तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला प्रॉफिटच असतो. तर ऑब्व्हियसली कोणाचा जर प्रॉफिट मेकिंग ज्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कोण का नाही करणार. तर त्याच्यामध्ये असं काही विशेष नाही आहे, मला तरी नाही वाटत. सगळेजण करतात, ज्यांना पॉसिबल असेल ते करणारच ह्या गोष्टी, घर वगैरे घेणं. आणि जिथे ब्राईट चान्सेस आहेत तुम्हाला रेसिडेन्सी मिळण्याचे, तर वाय नॉट. ही उगाचच आम्ही खूप मेहनत घेतली आहे, मी आणि मन्याने पण खूप. तू काय मेहनत घेतली, काय मेहनत? मी विचार करते यायला हिने काय मेहनत घेतली. तेव्हा तर हिचं हे काहीतरी ठगवायचं चॅनल पण नव्हतं, मग ही काय करायची नेमकं, कसली मेहनत? इथे येण्याची मेहनत घेतली हिने का सामान पॅक करायची मेहनत घेतली? तर नंतर स्वतःच म्हणते, या टाईल्स आहे ना आम्ही स्वतः चूज केल्या आहेत, ह्या ज्या भिंती आहेत इथे आम्हाला असं हवं होतं तर आम्ही हे असं करून घेतलं आहे. आम्ही स्वतः एकेका दुकानात जाऊन ह्या गोष्टी केल्या आहेत, सगळं चूज करण्यापासून सगळं सायझेस वगैरेचे. अरे बाबा, आपण घरात आहे ना, आपल्या घरी इंडियाला पण जेव्हा आपण घर रेनोव्हेट करतो तेव्हा आपण प्रत्येक वेळेला आपण जाऊन आपण त्या गोष्टी स्वतः चूज करतो.
जेव्हा किचन बनवतो किंवा काही बनवतो, अरे तो झमुरा पण जेव्हा त्याने घर बांधलं तो स्वतः जाऊन एक एक गोष्ट, भले त्याने सगळे काय काय तरी चिपड्या गोष्टी आणल्या, तरीही त्याने पण मग स्वकष्टाने आणि स्वतःच्या मेहनतीने आणि एक एक गोष्ट जाऊन त्याने आणि खाजुर्डीने पण आणली आहे. तर त्याचं ना काय पण बकवास बंद कर आणि ही जी तुझी मेहनत असेल ना तर ते मेहनत आहे ना खिशात घाल आणि आग लाव त्याला. चल बघ. आणि काय म्हणते तर इथे नवीन घर असतं ना तर तिथे ग्रे कलरच मारतात, म्हणून आम्ही ग्रे कलर मारला. मला पण वाटायचं जेव्हा माझं नवीन घर असणार ना तर मग मी त्याला ग्रे कलर मारणार. अरे नवीन घराला ग्रे कलर मारतात म्हणून तू जुन्या घराला ग्रे कलर मारलास की काय, असाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे जुनं घर होतं माझं पण ते नवीन वाटावं म्हणून मी त्याला ग्रे कलर मारला, कारण इथे लोक नवीन घराला ग्रे कलर मारतात. हे काय लॉजिक आहे, हे काय बोलणे काहीही. हां बोंबल. आणि प्रत्येक वेळेला मला असं हवं होतं, मला हे असं हवं होतं, मला ही अशी खिडकी हवी होती, मला असं डायनिंग टेबल हवं होतं, मला असं गॅस पाहिजे होता, मला हे पाहिजे होतं, मला ते पाहिजे होतं, मग म्हणून मी असं केलं. अरे हे काय काही बोलायचं म्हणून बोलायचं. म्हणजे तुझं घर आहे बाई, तुझ्याच आवडीचं होणार ना, तुला जसं पाहिजे तसंच होणार. तर काय बाजूवालीच्या आवडीचं करणार आहे तो. आणि काय तर त्या फेरीला इंग्लिशमध्ये स्टोरी सांगायला सांगितली. हिला दाखवायचं आहे की बाबा माझ्या मुलींना पण, आपण म्हटलं ना मागे की हिच्या मुलींना कधी असं बोलताना वगैरे बघितलं नाही तर आपल्याला प्रूफ केला लगेच की येतं त्यांना. अरे ओके गुड, छान मस्त. हां आता ते हा सारखं असं किती क्यूट बोलतात तुझ्या मुली, किती क्यूट, असं ते करण्याचा प्रयत्न हिचा चालला आहे की क्यूट इंग्लिश, क्यूट मराठी. आणि लोकांना सांगते आता ही इंग्लिशमध्ये बोलणार आहे. हां अरे ती बोलायला लागल्यावर कळलंच असतं इंग्लिशमध्ये बोलणार आहे. तू आम्हाला सांगते की स्वतःला सांगते, तुला त्यातलं काय कळलं ते सांग. तू ती स्टोरी आता आम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांग बघू बोंबले. इंग्लिश जाऊ दे, तू सांग. आणि त्या फ्रेंडच्या कोणाचा बड्डे, आता इकडून तिकडून कोण कोण आता नॉन मराठी फ्रेंड शोधत्या, म्हणजे त्यांना काय समजणारच नाही ना. आपले पॉडकास्ट ऐकून पण काय समजणार नाही, कारण मराठी फ्रेंड्स करून बघितले पण कुठून ना कुठून तरी त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओज किंवा ह्यांची कीर्ती पोचते आणि मग ते फ्रेंड आहे ना ह्यांच्याशी कट्टी घेतात. म्हणून आजकाल नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड पकडलेत हिने. पण ते काय गिफ्ट घेतलं ते काय शेवटपर्यंत दाखवलंच नाही. बघूया आता, कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल काय नेमकं गिफ्ट घेतलं हिने. हो आणि मुलींना हे आवडतं म्हणून हे करते, मुलींना ते आवडतं म्हणून ते करते, एवढ्या सगळ्या गोष्टी करते. तर मागे ते पुस्तक आणलेलं आणि ते पुस्तक आता 15 दिवस आहे तोपर्यंत एखादी रेसिपी आपण नक्की करू. त्या पुस्तकाचं काय झालं आणि त्या पुस्तकातल्या रेसिपीचं काय झालं, ते गेलं का? झालं गेलं, गंगेला मिळालं. तुझी पब्लिक विसरली असेल बोंबली, पण मी नाही विसरली. तर याच नोटवर आजच्या पॉडकास्टचा दरवाजा आपण इथेच बंद करूया. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. आय नो बचनावाले यू आर वेटिंग, सो देर विल बी पॉडकास्ट फॉर यू व्हेरी सून. तर भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.